नमस्कार मंडळी, चला तर आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजची रांगोळी अतिशय सोपी आहे, तुम्हाला हे नक्कीच आवडणार। दारासमोर आधी मी उंबरठ्यावर रांगोळी काढून घेतली आणि आता बाहेरची काढते। तर बाहेरची काढण्यासाठी गुलाबी कलरचा वापर करून असं सर्कलमध्ये वर्तुळ तयार करून घेतो। वरच्या साईडनं गुलाबीच कलरचे टिपके ठेवून द्यायचे, खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला टिपके ठेवून द्यायचे। वरचे जे टिपके आहे त्याला चमच्याच्या मदतीने आतमध्ये ओढून अशी कळ्यांची डिझाईन तयार करून घ्यायची। खालचे जे टिपके आहे त्याला चमच्याच्या मदतीने बाहेरच्या साईडनं ओढून असं फुलांचा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे। वरच्या साईडनं जिथं आपण पाकळ्या तयार केला तिथं आपल्याला पांढरा कलर हा घालून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने खाली सुद्धा आपल्याला थोडासा पांढरा कलर घालून घ्यायचा। खूप सुंदर प्रकारचं फूल आपलं बनवून तयार होते। आता यात घालण्यासाठी कलरफुल टिपके तुम्ही वापरू शकता। तुम्ही कुठलेही कलर त्यामध्ये एक एक टिपका हा ठेवू शकता। इथे माझ्याकडे पिवळा, निळा आणि काळा कलर मी तर वापरलेले। आता फूल तयार झालेले त्याच्या साईडला आपल्याला पानं हे तयार करून घ्यायची। पानासाठी 3-3 टिपके काढले आणि चमच्याच्याच मदतीने असे पानांचा आकार आपल्याला करून घ्यायचे आहेत। जिथं आपल्याला लाईन ओढून असं मी काळ्या आणि निळ्या कलरच्या लांब लाईन इथं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ओढून घेतले। तिथे सुद्धा आपल्याला टिपके ठेवून द्यायचे। आपल्याला जेवढ्या फांद्या काढायच्या आहे तेवढ्या तुम्ही फांद्या त्यामध्ये काढू शकता। खूप सुंदर फूल दिसते। सेम प्रोसिजरमध्ये जिथं आपण हे फूल तयार केलं तर गुलाबीचं कलरचं ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं फूल तिथं तयार करून घ्यायचे। पण मी 2 फुलं काढले, तुम्ही 2, 3, 4 किंवा एक तरी फुल काढल्यानंतर खूप सुंदर ही रांगोळी दिसते। तर अशा पद्धतीनं तिथं सुद्धा आपल्याला पानं हे तयार करून घ्यायची। जिथं आपण फांद्या तयार केलेल्या आहेत तिथं सुद्धा आपल्याला गुलाबी कलर घालायचा, चमच्याच्या मदतीने बाहेरच्या साईडनं प्रेस करून घ्यायचं आणि तिथं थोडंसं शेडिंगसाठी पांढरा कलर आपल्याला वापरायचं आहे। खूपच सुंदर प्रकारचं फूल आहे आणि ही रांगोळी अतिशय सोपी आहे, तुम्हाला हे नक्कीच आवडणार। आता श्रावण महिन्यामध्ये अशा सुंदर सुंदर रांगोळ्या एक दारासमोर नक्कीच काढा, खूप छान दिसतात आणि प्रसन्नही वाटते। आता भरपूर सारे फुलांची व्हिडिओ रांगोळीची मी तुमच्यासोबत शेअर केले होते। तर ही आहे माझी आजची रांगोळी आणि ही देखील माझी उंबरठ्याजवळची रांगोळी। कशी वाटली तेही कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनाही शेअर करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।